बबडीचे पप्पा आज घरीच आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवूया। स्पेशल असं काही नाही, त्यांना थोडीशी भूक लागलेली आहे, म्हटलं काहीतरी चटपटीत बनवूया। खूप दिवसापासून 4 बटाटे कोपऱ्यात रुसून बसलेले होते, म्हटलं चला त्यांना आज बनवायलाच घेते, म्हणजे कसं खुश होऊन जाते। बटाटे मस्त धुवून घेतले, त्यानंतर त्याचे साल काढून घेतले, त्यानंतर त्याला असे उभे उभे कट करून घेतले। हो, मी फ्रेंच फ्राईजच बनवत आहे बरं का, तुमच्या मनात आलाच असेल ना विचार। नंतर गॅसवरती पाणी तापायला ठेवलं आणि त्यामध्ये आपण कापून घेतलेले बटाटे टाकून दिले। त्यामध्ये लगेचच थोडंसं मीठ घालून घ्यायचं, नाहीतर बटाटे ना थोडेसे आळणीच लागतात। आता हे बटाटे ना 10 मिनिटं उकळून द्यायचे, म्हणजे 50% शिजतील। उकळून झाल्यानंतर छान त्याला एका ना भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मस्तपैकी काढल्यानंतर ना त्याला एका कोरड्या कपड्याने ना पुसून घ्यायचं। आजच्या माझ्या अवतारावरती तुम्ही जाऊ नका बरं का, कारण की खूप जास्त गरम होतं आणि गरमीमध्ये मी कसं शूट करते माझं मलाच माहिती आहे। बटाटे छान पुसून घेतले का त्यामध्ये ना थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं। कॉर्नफ्लॉवरने काय होतं, आपले बटाटे ना मस्त असे क्रिस्पी लागतात। मस्त कढईमध्ये ना तेल तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपले फ्रेंच फ्राईज मस्त तळायला टाकायचे। मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत ना त्यांना फ्राय करून घ्यायचे। एकदम क्रिस्पी आणि करारे असे फ्रेंच फ्राईज तयार होतात। आता माझ्याकडे तर काही टिश्यू पेपर वगैरे नाहीये, मग काय असं साधा पेपर घेतला आणि त्याच्यावरतीच मी टाकून घेतले। बाकीचे फ्रेंच फ्राईज पण तळून घेतले, त्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं मीठ घातलं, लाल मिरची पावडर आणि थोडेसे एव्हरेस्टचे मसाले घातले आणि त्याच्याने खूप छान चव लागते। तिखट मसाले घालायची का नाही तो तुमच्या मर्जीवर आहे, कारण की आमच्या घरात आहे ना सगळेजण तिखटच खातात, त्याच्यामुळे मी तिखट घातलेलं आहे, त्याच्याने पण खूप छान चव लागते। चला आम्ही घेतो टेस्टी असे फ्रेंच फ्राईज खाऊन। तुम्ही कधी बनवताय आणि कधी खाताय मग? आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल का इनी आम पापड का नाही दाखवला काल बनवलेला, तर मी उद्या दाखवणार आहे तो। चला, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, इंस्टाग्राम वरती फॉलो करा आणि युट्यूब वरती सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।